आणा शोधून ते तुमच्या शरीरासाठी. खरंच मी तुम्हाला सांगते आहाराचे एवढे भारी इम्पॅक्ट पडतायत फक्त ते औषधा समान तुमच्यावर काम करायला लागलंय. म्हणजे खूप लोकं म्हणतात ना, मला एवढ्या दिवसात औषधाचा फरक पडला नव्हता. तर खाणं, न्यूट्रिशन ही थेरपी आहे, ही याच्यासाठी आहे. कारण ते तुमच्या जीन्सवर, तुमच्या बॉडीवर त्या पद्धतीनं काम करतं. म्हणून जुनं ते सोनं नुसतं म्हणण्यासाठी नाहीये. जुन्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ज्या होत्या ना, जे होतं ते तुमच्यावर औषधासमान काम करतं. हे मी नाही बोलत आहे. हे ग्रंथात आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये अनाहार बघत असताना सुद्धा मी उदाहरणं सांगणार आहे. ती उदाहरणांमध्ये तुमच्याकडे काय होतं ते तुमच्यासाठी लागू पडणार आहे. तर अनाहार बघायला आता आहार आपण खूप बघितला. अजून आपण आहारांमध्ये आहार बघणार आहोत. अजून कसा पाहिजे, कसं बसायचं आहे, काय-काय अजून असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. पण एक ढोबळ आपला ढाचा तयार आहे. मला खायचं आहे. मला त्याच्यावर काय-काय संस्कार करायचे आहेत. मला काय शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर माझं ते कार्ब्स आणि याचं प्रमाण आणि या सगळ्या गोष्टी आता मला माहिती आहेत. पण खरा गोंधळ उडतो इथं, की तो म्हणजे अनाहारामध्ये. कारण अनाहार आहे ना, हा आहार नाहीये, हेच आपल्याला मुळात माहिती नाहीये. कारण आपली दिवसाची सुरुवातच होते अनाहारापासून. मग आपल्याला आहारात तो मेन कंटेंट्स आहे ना त्याचा, तो खूप चांगला आहे. पण त्याच्यावर वेगवेगळे संस्कार आणि प्रिझर्व्हेटिव्हज टाकून आपण त्याला अनाहार बनवायला लागलोय. मग अनाहारामध्ये मुळातला घटक चांगलाच आहे ना. तो काय बाद नाहीये. त्याच्यावर माझ्या अज्ञानामुळं मला त्याला टिकवण्यासाठी, मला त्याचं लाईफ वाढवण्यासाठी, मला त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि माझी टेस्ट वाढवण्यासाठी मला त्याच्यावर संस्कार करावे लागतात आणि तेच संस्कार म्हणजे अनाहार आहे. कारण ते जे त्याच्यामध्ये वापरणारे जे केमिकल्स आहेत ना, हे प्रिझर्व्हेटिव्हज आहेत. हे सगळे आपल्या बॉडीला हानिकारक आहेत आणि ते खूप छान लागतं म्हणून आपण त्याची टेस्ट वारंवार घेत राहतो.